हॅलो ऑल, कुक विथ मेघामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पोहे. तर त्यासाठी मी 3 मूठ भरून पोहे घेतलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त मी कांदा घेतलेला आहे चिरून, टोमॅटो आहे, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. चला तर सुरुवात करूया. थोडंसं तेल घेऊन त्यात आधी मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. मिरची परतल्यानंतर त्यातच थोडंसं मोहरी टाकायचं आहे, थोडंसं जिरं टाकायचं आहे. त्याच तेलामध्ये थोडासा कढीपत्ता तडतडून घ्यायचा आहे. मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, तुम्ही कच्चे शेंगदाणेसुद्धा वापरू शकतात. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, प्रॉपर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत. ते हे सगळे मिश्रणमध्ये टाकायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा छान असा लालसर झालेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला होता, तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यालासुद्धा व्यवस्थित छान परतून घेऊया. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया. हळद आपण फोडणीमध्ये न घालता नंतर घालतो, कारण त्याचा कडवटपणा भाजीत किंवा जे पण तुम्ही पदार्थ बनवताय त्यात उतरत नाही. हळद छान मिक्स झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडासा मसाला घालून घेणार आहे. हा घरचा मसाला मी 1 चमचा वापरलेला आहे. त्यानंतर आपण जे भिजवून ठेवलेले पोहे होते ते आपण आता याच्यात घालून घेऊया. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर कंटिन्यू परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि गरमागरम पोहे तयार आहेत. अतिशय अप्रतिम असे पोहे बनतात.